डिक्शनरी. ओके, सो काल बऱ्यापैकी इंट्रोडक्शन झालं होतं, सुरुवात पण केलं होतं डिक्शनरीला. आज ना पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो कालचं एक लास्ट जे एक्झाम्पल होतं ते घेतो आणि पुढे कंटिन्यू करतो. सो D1 एक असं एक्झाम्पल पाहिलं होतं. एक व्हेरिएबल D1 असाईन केलं होतं, त्यामध्ये नेम म्हणून रोहित असाईन केलं होतं ॲज आय थिंक, और ॲज आय रिमेंबर नेम रोहित. याला पण डबल कोटमध्ये द्यावं लागेल व्हॅल्यू जरी असेल तरी, कारण हा ऑब्जेक्ट किंवा स्ट्रिंग डेटा टाईप आहे. देन एज and it will be 30. I'm using print D1 comma length of D1. Let's see what is the output now. Got it? येस सर. सिंपल एक डिक्शनरी प्रिंट केली, त्यामध्ये नेम आणि एज दिले. नेम आणि एज आहे ती की आहे, रोहित आणि 30 आहे ती व्हॅल्यू आहे. सो डिक्शनरी इज कॉम्बिनेशन ऑफ की अँड पेले, की अँड व्हॅल्यू प्लेस. ओके, पुढचं एक्झाम्पल पहा. यामध्ये थोडं लेंदी बनवतो याला. लेंथ किती सांगेन कोणी? इथंच आहे लेंथ ॲड केली तरी कोणाला? हां, 2 का? रिझन? कारण एक जे की आणि व्हॅल्यूची पेअर आहे ना ती एक कन्सिडर करतं आणि दुसरी सेकंड की व्हॅल्यू पेअर आहे ना ती 2 असं. ओके, लेट्स सी. नेक्स्ट यामध्ये आणखी मी की व्हॅल्यू ॲड करतो आहे. सॉरी, की आणि व्हॅल्यू. स्कोर will be like 90. If I print, I will get the output here. In this case, length will be the 3 because I have added one key and one value, which is nothing but the score 90. Okay, then I can also assign int as a key. If you remember, I can also assign integer as a key. Paha. Clear? Integer as a key. येस सर. Integer as key. After that, taking the same example, now I'm assigning tuple as a key. Tuple as a key. टपल हे तर माहिती आहे, राऊंड ब्रॅकेटमध्ये दाखवतात. सिम्पल हो. आहे, जे आपण अगोदर पण पाहिलं होतं आणि त्यात परत मी सांगितलं. ओके, सो tuple as a key. Then I can also assign list as a key. पॉसिबल आहे का नाही पाहूत. पॉसिबल असेल? गेस, एनी आयडिया? लिस्ट होईल. लेट्स सी. नॉट पॉसिबल. कसं तर पहा. It will show error because unhashable type list, it's a type error. Clear? लिस्ट यामध्ये Yes. काम करत नाही किंवा आय कांट टेक ॲज अ टपल, सॉरी, लिस्ट ॲज अ की. मला इथं की म्हणून लिस्ट घेता येत नाही, बट बाकी टपल इंट अशा गोष्टी मला घेता येतात. सो आय कॅन ॲड हिअर इट्स लिस्ट ॲज अ की. सो हे जे काय होतं ते डिक्शनरीबद्दल बेसिक होतं. त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे ह्यामध्ये की तुम्हाला ना फ्लोट म्हणून पण की असाइन करता येते नाही, ते आपण चेक करून पाहू. सो आय एम असाइनिंग फ्लोट लाईक एनी नंबर यू कॅन टेक. आय कॅन असाइन हिअर लाईक 23 point something. So yes, I can also take as a float as an key. ओके, दॅट्स ऑल अबाउट कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला की म्हणून असाइन करता येतात किंवा घेतात. ओके, पुढे पाहू. एक सिम्पल एक्झाम्पल हेच घेतो आहे, यामध्ये थोडे मायनर चेंजेस करून घेतो. इथं फ्लोट ॲज अ की. यानंतर नेक्स्ट
सी नेम रोहित आहे, पण या ठिकाणी ना मी थोडे चेंजेस करतो. पहा, तुम्हाला व्हॅल्यू म्हणून कोणकोणत्या गोष्टी घेता येतात त्या पाहू. सो नेम रोहित असे याचा अर्थ नाही की तुम्ही ना फक्त यामध्ये ऑब्जेक्ट डेटा टाईपच घेऊ शकता किंवा स्ट्रिंग असं नाही, तर तुम्ही यामध्ये इंट पण घेऊ शकता. प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल की नंबर 2 लाईक कुणाचं नाव 2 3 4 5 असं असेल, बट जस्ट टू चेक द फिजिबिलिटी आपण या गोष्टी ॲड करत आहोत. एज 30 इट्स कॉमन, कारण एज नंबर्समध्येच असते. आणि हे पाहू याचं आउटपुट काय शो करते किंवा रन होते की नाही. हे रन होतं आहे, म्हणजे आय कॅन से दॅट आय कॅन असाइन इंट ॲज अ व्हॅल्यू. बरोबर, ॲज अ व्हॅल्यू म्हणून इंटला असाइन करू शकतो. यामध्ये भरपूर इंटिजर्स आहेत, 2 3 4 5 अशा गोष्टी आहेत. ओके, देन फ्लोट पण क्लिअर झालं, कारण यामध्ये ऑलरेडी मी फ्लोट टाकलेला आहे. बरोबर, त्यानंतर टपलसाठी पाहू. टपल ॲड करता येते का ॲज अ व्हॅल्यू. सो यू कॅन सी yes, I can also give a tuple as a value. देन आपण फ्रोझन सेट बद्दल पाहू की फ्रोझन सेट आपल्याला घेता येते का. हिअर नेम फ्रोझन सेट. in this case I can assign असं काहीतरी असाइन करतो फ्रोझन सेटमध्ये व्हॅल्यू. इफ आय प्रिंट आय विल गेट द आउटपुट. असं काहीतरी मला आउटपुट याचं भेटून जाईल. ओके, म्हणजे मी ॲज अ फ्रोझन सेट म्हणून पण ॲज अ व्हॅल्यू म्हणून पण मी फ्रोझन सेट यूज करू शकतो. त्यानंतर थोडी वेगळी केस आहे. एका डिक्शनरीच्या मध्येच डिक्ट मी सांगितलं त्याला काय म्हणतात आठवतंय. एकाच्या मध्ये दुसरं जर तसंच असेल तर आठवतंय. नेस्टेड फोल्डर, नेस्टेड. कधी मी सांगितल्यानंतर सर मी बोलत होतो ते माईकच बंद झालं. अरे बोलण्यासाठी 1 वर्षाचा वेळ देत नाही. प्रत्येक वेळेस चालूच असतो माईक. आता बंद झालता तर त्यामुळे मी बोलत होतो इकडून नेस्टेड नंतर लक्षात आलं तेवढं तुम्ही बोलून गेले. मास्तरला बोलू देणे लागते विचारल्यानंतर. नाही, मी माईक चालू करेपर्यंत तुम्ही बोलून गेले. आता नाही बंद करणार. मग कधीपर्यंत तुमच्या उत्तराची वाट बघायची. तुमच्या मनात नसेल बोलायचं तर मी काय करू. नाही सर, आता नाही बंद करणार माईक. ठीक आहे. पहा, नेम यामध्ये आय एम असाइनिंग डिक्शनरी ॲज अ व्हॅल्यू. पहा, क्लिअर. येस, डिक्शनरी बेसिस सगळं क्लिअर झालं. जे काय बघितलं आतापर्यंत हो, सिम्पल होतं आणि इझी होतं, त्यामुळं काही डाऊट नसायला पाहिजे. बट स्टील काही डाऊट्स असतील तर प्लीज लेट मी नो. नसेल तर मग मी पुढच्या गोष्टींकडे वळतोय ज्यांना बेसिकपासून इंटरमिडिएटच्या डिरेक्शनमध्ये जातात. ठीक आहे. सो तुमचा काही डाऊट नाही असं समजतो आणि मी पुढे जातो. येस सर. सो पहा, हे बेसिक होतं पूर्ण डिक्शनरीबद्दल. यानंतर आपण पाहू की डिक्शनरीमधले आयटम्स किंवा एलिमेंट्स कसे ॲक्सेस करायचे. सो आय कॅन राईट हिअर ॲक्सेस द डिक्शनरी आयटम्स. नोट्स काढतात का नाही रे हे अथर्व? हो काढतोय सर. नाहीतर फक्त ते मी दिलेले IPv फाईन बघून काहीच होत नाही सांगतो आत्ता. पण नाही, जोपर्यंत गोष्टी हाताकडनं जात नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. हो, मी माझ्या नोट्स काढलेले आहेत आणि तुम्ही जे फाईल देताय ना त्यात मी माझे चेंजेस करतो इकडे माझ्या साईडला. नंतर असं होऊ नये की चेंजेस का केले हेच कळू नये.
नाही नाही, तुम्ही जे केलंय ना त्यात काय नाही चेंज करत, मी सगळ्यात शेवटी करतो माझं ओके. जे काय नाहीतर करतोय ते. हे काय शिकवलंय असं तर काही शिकवलं नव्हतं, हे मी काय लिहून घेतलंय असं नको व्हायला नंतर. नाही नाही नाही, झालं एकदा अनुभव करून झालंय तुम्ही आता बोलले ते. ते कुठून आलं. ओके पहा, म्हणजे तसं काय झालं तरी ड्राईव्हला नोट्स आहेत म्हणा, हा नंतर चेक करता येईल. सी एम्प्लॉई डेटा नावाची एक माझ्याकडे डिक्शनरी आहे. सो त्यामध्ये मी काही की आणि व्हॅल्यूज असाइन करतोय. सो फर्स्ट आहे एम्प्लॉई नेम, देन एम्प्लॉई नेम सांगा काय टाकू. काही पण टाका. ठीक आहे चला. लास्ट बॅचचे स्टुडंट. सॅलरी किती किती होते बघा, त्याला 8 का 7.5चं पॅकेज भेटेल. किती होते डिवाइड करा. ठीक आहे. किती कसं रे डेटा सायंटिस्ट गणितच असून कसं हो? लगेच करतेस. 58. किती 58. 58. किती 7चं का 8चं पकडलं. 7. ठीक आहे 58,000 तिथे सॅलरी आहे. एज आहे त्याचं असेल 25-26 असेल काहीतरी, ठीक आहे मला माहिती नाही. देन कंपनी एक्सपिरियन्स होता का त्यांना. त्यानं अगोदर 1 वर्ष काहीतरी केलेलं यामध्ये, डेटा इंजिनियर म्हणून केलेलं. तुमचं 4चं काहीतरी पॅकेज होतं, 3 का 4चं. ठीक आहे. देन कॅब जेमिनी कंपनी आहे पुण्यामध्ये. ओके. सो हे डिटेल्स आहेत त्याचे. नेक्स्ट बॅचमध्ये मी तुमचे डिटेल्स देईन. ओके फाईन. सो प्रिंट एम्प्लॉई डेटा, नॉट स्टेट, इट डेटा. If I print, I will get the error and it shows that there is no syntax error or invalid syntax, and now the issue has been resolved. Okay, so आता मला लेंथ जर प्रिंट करायची असेल तर मी काय करू शकतो. आय एम जस्ट सिम्पली युझिंग वन लेंथ फंक्शन अँड लेंथ ऑफ याची एम्प्लॉय डेटाची. तर जी काय लेंथ असेल ती मला इथे मिळेल. सो टोटल लेंथ आहे 4. ओके. सपोज मला आता स्पेसिफिक सॉरी हा तिथे 4च की व्हॅल्यू पेअर आहेत म्हणून इट्स क्वाईट इझी किंवा क्वाईट सिम्पल की मला पाहता येतात. पण ज्या केसमध्ये तुमची डिक्शनरी मोठी होते आणि त्याचा जर एखादा सिंगल एलिमेंट जर ॲक्सेस करायचं असेल तर त्या केसमध्ये ना कसं ॲक्सेस करतात तर पहा, जे काय तुमच्या डिक्शनरीचं नाव आहे ते घेतात. ओके. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी काय तुम्हाला की ॲक्सेस करायची ना ती की तुम्ही टाकता तिथं सिम्पल, आणि त्यानंतर की टाकल्यानंतर फक्त प्रिंट करा, तुम्हाला भेटून जाईल तो एलिमेंट 58,000 बरोबर. सेम थिंग फॉर अदर keys like age किती आहे तर तेवढं तुम्हाला पाहायला मिळेल. सेम थिंग अबाउट द कंपनी अँड द एम्प्लॉय नेम. कंपनीचं स्पेलिंग चुकलेलं लक्षात घ्या तिथं. PAN PA. ठीक आहे. याला परत रन करतो म्हणजे इथं रिझल्ट मिळतील. कॅब जेमिनी अँड ॲट द लास्ट आय थिंक नेम होता. सो इट्स एम्प्लॉय नेम. क्लिअर झालं सिंगल एलिमेंट कसे ॲक्सेस करायचे. येस सर. डिक्शनरीमधलं एखाद्या तुम्हाला डिक्शनरी जर प्रोव्हाइड केली असेल मे बी इंटरव्ह्यूवरनं किंवा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर त्या केसमध्ये एलिमेंट्स ॲक्सेस करण्याची सगळे सिम्पल आणि इझी मेथड आहे. ओके. आय होप सगळं क्लिअर असेल, यामध्ये काही डाऊट नसेल. सो मी पुढच्या पॉईंटला जातो.
आता सपोज मी जर यामध्ये एक्सपिरियन्स टाकत असेल तर माझं आउटपुट काय असेल? एरर. मेघा आउटपुट काय असेल? एक्सपिरियन्स 1. किती? 1 इयर? मग तुम्ही दिलाच नाही ना एम्प्लॉई एक्सपिरियन्स मेन्शनच नाही. हो म्हणूनच मी विचारतो आन्सर काय असेल. नाही एरर येईल ना. बरोबर, इट्स की एरर, कारण अशी एक पण की नावरती कुठे डिफाईन केलं नाही मी जिथं एक्सपिरियन्स वगैरे असं मेन्शन केलं. फाईन. ही फर्स्ट मेथड होती ॲक्सेस करण्यासाठी. सेकंड मेथड आहे ती अशी पहा, जिथे तुम्ही गेट वापरतात. सी एम्प्लॉई डेटा डॉट गेट, आणि यामध्ये जे काय असाइन करायचे ते लाईक सॅलरी किंवा एम्प्लॉई नेम. या ठिकाणी एम्प्लॉई नेमच मी करतो असं आहे, बट इट सेज दॅट गेट इज नॉट डिफाईन बिकॉज इथं कोमा दिला आहे. ओके, डॉट दिला पाहिजे, बट स्टील इट गिविंग द एरर. एकच मिनिट मी चेक करूया काय प्रॉब्लेम आहे. एम्प्लॉई अंडरस्कोर डेटा राऊंड ब्रॅकेट मध्ये. राईट स्क्वेअर ब्रॅकेट नाही, गेट हे राऊंड आहे, कारण इथं मी जुना आहे ना तो कोड कॉपी पेस्ट केला त्यामुळे ही मिस्टेक झाली. कारण गेटच्या नंतर राऊंड ब्रॅकेट देतात, स्क्वेअर ब्रॅकेट नाही. ठीक आहे. अक्षय, बाकी दुसरी कधी चेक करायची असेल की लाईक सॅलरी, तर सॅलरी आय थिंक एज नावाचं एक पॅरामीटर होतं. इफ यू वॉन्ट टू चेक विथ द एज यू कॅन ऑल्सो चेक हिअर एज. सो एज वगैरे जे असेल तुम्हाला पाहायला भेटेल. एकच मिनिट. हां, क्लिअर. ही दुसरी मेथड होती. थर्ड मेथड आहे ॲक्सेस करण्यासाठी फॉर लूप ऑन डिक्शनरी. थर्ड मेथड फॉर लूप. पहा, फॉर लूपमध्ये एकच मिनिट जी आहे ती आपली मेन ना डिक्शनरी मी खाली घेतो आहे. एम्प्लॉय डेटा, राईट. हां, एम्प्लॉय डेटाचं आहे. प्रिंट करतो जी आहे ती. एकच मिनिट, नो वरीज, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो ही डिक्शनरी आहे जी अगोदर यूज केली होती. मी तीच डिक्शनरी ना पुढे कॅरी फॉरवर्ड करतो किंवा तीच डिक्शनरी मी यूज करतो आहे, आणि आता मी फॉर लूप यूज करतो. ओके, फॉर लूप वगैरे यूज करून तुम्ही ना का बोलतात डिक्शनरीमध्ये एलिमेंट्स वगैरे ॲक्सेस करू शकतात. प्लस फॉर लूप कसं डिक्शनरीमध्ये वापरायचं आपण हे पुढे पाहणार आहोत. पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे, डिक्शनरीमध्ये ना फंक्शन्स कोणकोणते असतात किंवा कोणत्या गोष्टींना कशा ॲक्सेस करायच्या ती आणि व्हॅल्यूज हे तर माहिती आहे, बरोबर. ओके, सो बाय युझिंग ना कीज नावाचं एक फंक्शन आहे, त्यानं पण तुम्ही एलिमेंट ॲक्सेस करू शकतात. बाय युझिंग व्हॅल्यूज यानं पण ना तुम्ही एलिमेंट ॲक्सेस करू शकतात, किंवा की आणि व्हॅल्यू पेअर्स, किंवा देन आयटम्स नावाचं एक फंक्शन आहे त्याचा यूज करून पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. सो आय कॅन राईट हिअर डिक्शनरी फंक्शन्स, आणि फंक्शन्स आहेत हे असे. फर्स्ट कीज, इट्स नॉट की, इट्स कीज. ते चावीवालं की नाही, हे कीवालं की. व्हॅल्यूज, द नेक्स्ट आयटम्स. ठीक आहे, पहा आता कीज कसे ॲक्सेस करायचे पहा. अदर दॅन अनदर मेथड, आपण ज्या अगोदर जुन्या मेथड पाहिल्या होत्या ना त्या मेथड सोडून आणखी कोणत्या मेथडने ॲक्सेस करता येते पाहू प्लीज. सो फर्स्ट मेथड आहे
for loop, taking the same code. आणि इथं मी प्रिंट करेन किंवा एक ना थोडा 2-3 लाईनचा कोड ॲड करतो यामध्ये. फॉर की इन एम्प्लॉय डेटा. फॉर की इन एम्प्लॉय डेटा. काय एम्प्लॉय डेटा ते वरचे तेच कॉपी पेस्ट केले. ओके. प्रिंट की गॉट इट. येस. ओके. पुढे पहा. हे झालं की बद्दल. यामध्ये मायनर चेंज करतोय. फॉर की इन एम्प्लॉय डेटा डॉट कीज. मी मग अशी म्हटलं की कीज नावाचं एक फंक्शन आहे. प्रिंट कीज. कळालं कसं ॲक्सेस करतात. ओके. सो मल्टिपल मेथड्स आहेत. जी मेथड तुम्हाला इझी वाटते, सिम्पल वाटते, साधी सरळ वाटते त्यासोबत कंटिन्यू करा. ओके. किंवा आणखी एक आहे. ही पण जास्त जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर साधी सरळ ही मेथड. एकच मिनिट. यामध्ये नॉर्मल एरर आहे. एरर म्हणजे एक मिस्टेक आहे. हां पहा. हे असं तुम्हाला कीज मिळतं. ओके. आणि जर कोणाला विश्वास नसेल की अरे या तर कीज नाहीत तर एक काम करा, मग तुम्ही टाईप ऑफ यूज करा. त्यामध्ये मग हे पास करा आणि चेक करा की जे काय भेटते ते कीज आहेत का दुसरं काय आहे. क्लिअर. ओके. नंतर पहा ॲक्सेस द व्हॅल्यूज फ्रॉम डिक्ट. ओके. कसे ॲक्सेस करायच्या व्हॅल्यूज कसे ॲक्सेस करायच्या डिक्शनरीमधनं हे पहा. सो आय कॅन ॲड हिअर ॲक्सेस द व्हॅल्यूज फ्रॉम डिक्ट. काय कोण वाजवते. नाही मी इकडे टाईप करत होतो. टायपिंगचे क्लास लावले का. हा टायपिंगचे क्लास लावले तर नाही मी इकडं ते वेगळेच मागच्या डिक्शनरीच्या याच्यामध्ये टाईप करत होतो. टायपिंगचे क्लास लावले तुम्ही प्रॅक्टिस करतो रात्री. नाही एका वेळेस एकच सर. A is equals to employee data dot values. Let's see now what is the output. या व्हॅल्यूज आहे सगळ्या. नेम, सॅलरी, एज आणि कंपनी नेम. क्लिअर. डिक्शनरी डिक्शनरीमध्ये व्हॅल्यू आणि की की आणि व्हॅल्यूज कशा ओळखायच्या. सिम्पल आहे. आतापर्यंत कळून पण गेलं असेल की त्यामध्ये की कोणती आणि व्हॅल्यू कोणती. काय डाऊट आहे कशा ओळखायच्यामध्ये. ठीक आहे. सो पहा स्टील काय डाऊट असेल की हे नंतर कीच आहे हे तर व्हॅल्यूज आहे. सो त्या केसमध्ये हा वाला कोड ट्राय करा. कोण जाईल की कोणती व्हॅल्यू आणि कोणती की आणि कोणती व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो या व्हॅल्यूज आहेत. बाय फॉर लूप आपण ॲक्सेस करू शकतो व्हॅल्यूज. कशा तर पहा. का करतो ते पुष्कर सारखं माईक फाटलं किंवा साऊंड फाटल्यासारखं. कोण मी. आता फाटत दिशा काहीतरी असा आवाज आला. नाही सर. मोबाईलवर जॉईन केली का. नाही लॅपटॉपवरूनच. ओके. ओके. पुढे पहा. आवाज नाही येत का माझं बरोबर. येतोय. मग असं खट्ट दिशा काहीतरी आवाज आल्यासारखा आला. म्हणून म्हटलं काय झालं का तू गेला म्हणलं पुष्करच्या गावाकडे. नाही परत नेटवर्क इश्यू. व्हॅल्यूज इज नॉट डिफाईन. ओके. सांगतो काय करायचं. हे खाली असं काय लिहायची गरज नाही तुम्हाला. आहे लिहायची गरज. सर्वरती आपण कीज हे केलं होतं. एक मिनिट. हां
मी अगोदर एरर रिसॉल्व करतो नंतर सांग एकच मिनटं. फॉर की इथंच ना, की हा तेच हा इथं व्हॅल्यू फॉर व्हॅल्यू. हुशार झाले का तुम्हाला कळायला लागलं सगळं. हा आता मग क्लास घ्यायची गरज नाही उद्यापासून. नाही सर घ्यायला लागेल सर. ठीक आहे, पुढे पहा. अगेन फॉर लूप. फॉर व्हॅल्यू इन एम्प्लॉई डेटा डॉट व्हॅल्यूज प्रिंट. त्याला थोडं मॉडिफाय करू, एफ स्ट्रिंग यूज करून. एफ ऑफ value is value. Now see what is the output. Values अक्षय, values 5000, values 25, value is Capgemini. Fine. पुढे आता हे काम करायचं आहे पहा. ॲक्सेसिंग द कीज अँड व्हॅल्यूज बोथ फ्रॉम द डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये की आणि व्हॅल्यूज दोन्ही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करायच्या किंवा ॲक्सेस करायच्या. सो थर्ड पॉईंट, ॲक्सेस कीज अँड व्हॅल्यूज बोथ फ्रॉम the dictionary. सेम डिक्शनरी घेतो जी वरती घेतली होती. ओके, यामध्ये नॉर्मल चेंजेस करतो. परत ही गरज नाही. ओके, पुढे पहा. एम्प्लॉय डेटा डॉट आयटम्स. झाले की आणि व्हॅल्यू पेअर झोन एक्स्ट्रॅक्ट. येस. ओके, फक्त डॉट आले बट इट्स फाईन. आपल्याला आपलं काम होतं दोघांना एक्स्ट्रॅक्ट करायचं, ना की डॉट आणि फुल स्टॉप आणायचे. ओके, जे काय असेल ते. देन आता ना फॉर लूप वापरून मी दोन्ही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करून दाखवतो. पहा. फॉर की कोमा व्हॅल्यू, कारण मला दोन्ही पाहिजेत. in employee data dot items again two dots, and त्यानंतर you need to add here print key and value. Fine, let's see what is the output now. Employee name, salary, age. Clear? येस सर. सर इथं डॉट आयटम्स नसतं टाकलं तरी झालं असतं ना आता. हे असं मग काय टाकू डॉट आयटम्स न टाकता? नाही, आपण डायरेक्ट फॉर की व्हॅल्यू इन एम्प्लॉय डेटा. तुमचं लॉजिक सांगा. फॉर की व्हॅल्यू इन एम्प्लॉय डेटा कोलन आणि प्रिंट की व्हॅल्यू. कोड पाठव. मी टाईप करतो आणि चॅट बॉक्स मध्ये टाकतो किंवा मग मी माझं ट्राय करतो. ठीक आहे, चालते. म्हणजे एक्सपेरिमेंट मास्टरला करायला होतो का? म्हणजे काय आणखी शुअर नाही तो. हे करून बघा, ते करून बघा. हे चॅट बॉक्स मध्ये पेस्ट कर, मी करतो एक्सपेरिमेंट. कंट्रोल व्ही. फॉर की comma value in employee data dot items. सिम्पल आहे, डोंट वरी, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, हे तुम्हाला कळत असेल.
तुम्ही अर्ध्या पाऊण तासांपासून ऐकतात. सो जास्त कॉम्प्लिकेटेड नाही डिक्शनरी, सिम्पल आहे. प्रिंट की एफ स्ट्रिंग यूज करतोय, सो डोंट वरी. एफ ऑफ की सो जी काही की असेल तिथं प्रिंट होईल. आणि आफ्टर दॅट व्हॅल्यू, सो व्हॅल्यू पण जी काय असेल ती परत प्रिंट होईल इथं. सो आय कॅन ॲड व्हॅल्यू आणि मी हे क्लोज करून टाकतो. देन सी व्हॉट इज द आउटपुट. सो हे आउटपुट होतं आणि काय आले आउटपुट इथं पण. का वेगळं केले बघू. हां सिम्पल आहे. अरे आपण अगोदर पाहिले ना मग फॉर लूपमध्ये इंडेक्स आणि व्हॅल्यू, आठवतंय का? मग तेच विचारलं की तसं पण चालेल ना असं. इंडेक्स आणि व्हॅल्यू पाहिले ना मग आपण. हे काय केलं से टू मेनी व्हॅल्यूज इन अनपॅक, काय केलं से? स्पेलिंग कशाची स्पेलिंग? फॉर की व्हॅल्यू इन एम्प्लॉय डेटा प्रिंट की. डिक्शनरी आहे ती, हे नाही का बोलतात स्ट्रिंग वगैरे तसं काही नाही ते, किंवा लिस्टमधले आयटम्स नाहीत. बट ठीक आहे, तुम्हाला क्रॉस चेकच करायचं असेल आपण GPT जाऊ, बेस्ट ऑप्शन. ओके, किंवा ऑनलाईन कंपायलर. टू मेनी व्हॅल्यू ते मला डिक्शनरीचा प्रॉब्लेम येतो असं वाटते. बट स्टील वी कॅन चेक हिअर, डोंट वरी. डिक्शनरीचा प्रॉब्लेम आहे कारण हेच ना आपण एक मग वाटलं तर लिस्ट घेऊन हे ट्राय करू किंवा स्ट्रिंग घेऊन ट्राय करू, हे काम करेल. इथं बघतो ना अगोदर काय प्रॉब्लेम आहे. अरे लाईक हे अर्ध्याच कोड दिला, आपण पूर्ण दिला पाहिजे ते. हे दिलं एक्झाम्पल पहा, तसं नाही काम करणार. नाही करणार. हां हे कुठं काम करते तर आय थिंक लिस्ट किंवा स्ट्रिंगच्या केसमध्ये. आता आपण याला ॲज अ इनपुट नाही लिस्ट किंवा स्ट्रिंग देऊ. एकच मिनिट. This code works in case of list or string. पाहूत का म्हणतोय. नो फॉर की व्हॅल्यू प्रिंट विल नॉट वर्क ॲज अ टूल. ठीक आहे, आपण हे ते एम्प्लॉई आणखी तेच पकडते ना, आणखी त्यामध्येच आहे. ओके, आपण वाटलं एक लिस्ट देऊत. आपण केले ना उद्या स्ट्रिंग वगैरे काहीतरी असं, आठवते का नाही? हां हे दिलं बघा एक्झाम्पल. एकच मिनिट वरती गेला. करून पाहिले सर आपण, एक एक एलिमेंट प्रिंट करायचं. पाहिलं हे असं नाही करता येणार, हे रॉंग मेथड आहे. हे याच्या बाबतीत डिक्शनरीच्या बाबतीत काम करणार नाही. याला आणखी परत काय झालं रे, इथं पण प्रॉब्लेम येतो म्हणतो. एकच मिनिट थांबा, किंवा आपण एक काम करू सांगूत. अप्लाय द सेम लॉजिक in case of list and string. मला एक्झॅक्ट आठवत नाही आपण काय कसं वापरलंय, बट आय रिमेंबर हे ट्राय केलेलं आपण. एन्युमरेटमध्ये ट्राय केलं का कुठे केलं मला माहीत नाही, पण आठवले म्हणजे आठवते की असं काहीतरी केलं होतं. हां एन्युमरेटमध्ये केलं आपण. हां ओके, यानं हे केलंय का बोलतात एक हे केलंय क्रिएट, दाखवतो. एन्युमरेट फंक्शन म्हटलं होतं ना, हे आपण की आणि व्हॅल्यू जसं दिली ना तसं इंडेक्स आणि कॅरेक्टर वापरलंय. तुम्ही काय पण वापरा, काय अडचण नाही, बट इट विल वर्क्स. आणि हेच लॉजिक आहे. आणि या केसमध्ये ना काय केले, मी लिस्ट म्हटलं होतं म्हणून त्यानं यामध्ये एलिमेंट टाकलेत आणि त्याला ना कव्हर करून त्यानं लिस्ट बनवले आणि की आणि व्हॅल्यू प्रिंट करते तिथं. फाईन. वाटलंच तर हे जर रेफरन्स पाहिजे असेल तर याची ना लिंक मी या चॅटची लिंक तुम्हाला पाठवतो, डोंट वरी. क्रिएट लिंक, कॉपिंग अँड शेअरिंग.
ठीक आहे. सो इथं पेस्ट करतोय, पाहून घ्या. मी हे तुम्हाला ह्यासाठी विचारलं आता, कारण आपण ज्यावेळेस स्पेसिफिक फक्त की जर प्रिंट करायची असेल फॉर लूपनी ना, आपण असं करायचो की फॉर की इन हो एम्प्लॉय पण ते डेटा आणि प्रिंट की, डिक्ट आणि पण आता इथं पाहतोय मल्टिपल डिक्ट एलिमेंट्स आहेत आहे. त्यामुळे नाही होत. ते इनमरेट वगैरे फंक्शन वापरत असाल, स्ट्रिंग असेल लिस्ट असेल, तर त्यामध्ये वेगळी गोष्ट आहे. आता आहोत ती डिक्टमध्ये आहोत. डिक्टमध्ये 2 एलिमेंट्स असतात, की आणि व्हॅल्यूज. लिस्टमध्ये सिंगल एलिमेंट असतात, स्ट्रिंगमध्ये पण सिंगल एलिमेंट पकडता येतात, बट डिक्टमध्ये कंबाईन पकडतात, की प्लस व्हॅल्यू. जस्ट वेट कनेक्टिंग विथ द चार्जर. एम्प्लॉय डेटा, ही सेल रन करू नका, याला एरर येईल. ओके, कारण ते लिंक आहे और URL आहे. एम्प्लॉय डेटा यामध्ये थोडं चेंज करतो आहे. मी चेक करतो की ते आयटम्स किंवा एलिमेंट्स यामध्ये डिक्शनरीमध्ये प्रेझेंट काय आहेत का नाही चेक करायचं असेल तर हे वाला लॉजिक तुम्ही यूज करू शकता. इफ सॅलरी इन एम्प्लॉय डेटा print salary is present, present, okay, else not present. Not present. Now tell me what is the output for this. Yes, सॅलरी इज प्रेझेंट. right, salary is present. आता पहा, क्वेश्चन थोडा बदलतो. I'm adding here about the experience, and as we know की एक्सपिरियन्स नावाचा असा प्रकार काही नाही तिथं आहे. प्रेझेंट, नॉट प्रेझेंट, नाहीच आहे. right, not present. Okay, after that, suppose if I will take the name of person and Akshay. Now let me know what is the output. Present or not? हाँ, प्रेझेंट आहे, but but present आहे, but काय पुढे? ते समजत. मग ते प्रिंट होणार, ते याच्यावालं सॅलरी इज प्रेझेंट वाला ते प्रिंट होईल. हां, हा, पण ते बरोबर स्टेटमेंट नसेल, पण प्रेझेंट वाला प्रिंट होईल असं. ओके, नॉट प्रेझेंट. वाय? एम्प्लॉय डेट, ओके, एम्प्लॉय नेम पाहिजे. अरे एक काम करतो पहा, सी एम्प्लॉय डेटा, एम्प्लॉय नेम अक्षय जे असेल ते, त्यानंतर आफ्टर दॅट वॉट एव्हर इट सिम्पली टेकन द सेम थिंग, आणि त्यानंतर ओके एक मिनिट, थोडं मी लॉजिक बदलतो. ठीक आहे, आय विल जस्ट चेंजिंग दिस वे टू गेट द आउटपुट. इफ अक्षय इन एम्प्लॉय डेटा डॉट व्हॅल्यूज. ठीक आहे, आता इन आउटपुट जे पाहिजे तसं, किंवा आता इफ वाला प्रिंट होईल. राईट. इफ अक्षय इन एम्प्लॉय डेटा डॉट व्हॅल्यूज प्रिंट प्रेझेंट, एल्स प्रिंट
नॉट प्रेझेंट. क्लिअर? या बरोबर. आता इथे एक काम आहे, सी एरर डॉट येत राहतात, डोंट ते वरी. कोलर. त्यामुळं घाबरून जाऊ नका, एरर आले तरी रिझॉल्व होतात. कारण एरर शेवटी आपणच क्रिएट करतो आणि आपणच रिझॉल्व करतो. नाव सपोज इफ आय वॉन्ट टू चेंज द आयटम्स ऑफ द डिक्शनरी. डिक्शनरीचे जर आयटम्स जर मला चेंज करायचे असतील तर काय करावं लागेल? तर मी काय करू शकतो, पहा काय करतो. चेंज आयटम्स ऑफ डिक्शनरी. एम्प्लॉय डेटा. एक काम करतो, वरतीच आहे ना, कॉपी पेस्ट सोडतो, टाईप करायची गरज नाही. ओके, हे रिमूव्ह करतो, याची सध्या गरज नाही. एम्प्लॉय डेटाला एम्प्लॉय डेटा कॉपी पेस्ट. सो एम्प्लॉय डेटा आणि मध्ये मी ॲड करतो सपोज सॅलरी. हे जे आहेत ते आपण अगोदर प्रिंट करून घेऊ. सॅलरी किती आहे? 58,000 बरोबर. आणि कंपनी कोणती आहे? कॅपजेमिनी. कॅपजेमिनी. ओके, एकच, सॉरी, कंपनी टाकायचं, कंपनीचं नाव टाकायचं नाही. स्टील कॅपिटल स्मॉल. ओके, तो डिफरन्स आहे. हां, अरे ठीक आहे, कंपनी कॅपजेमिनी. आता सपोज आपल्याला ना व्हॅल्यू चेंज करायच्यात. ठीक आहे, डेटा मॅनिप्युलेट करायचा आहे. सो कसा करतो पहा. मी म्हणूनच म्हटलं चेंजिंग द आयटम्स ऑफ डिक्शनरी. डिक्शनरीमध्ये डिक्शनरीचे आयटम्स चेंज करायचे. कसे तर पहा, कंपनी काय होती अगोदर दिलेली, कॅपजेमिनी, आणि सॅलरी किती? 58,000. सो काय करत आपण, जास्त सॅलरी वाढवणार नाहीत आपण. 58,000 मंथली. आपण फक्त एक काम करू, आपण ना त्या ठिकाणी फक्त एक एक्स्ट्रा झिरो लावतो, चालेल? मंथली सॅलरी. हे असं होत नाही एच आरकडनं, लक्षात ठेवा. हे असं फक्त कोडिंगमध्ये होतं आहे. एच आर कधी एक एक्स्ट्रा झिरो लावत नाही. सो कंपनी कॅपजेमिनी होती, सो TCS मी ॲड करतो आहे. सो तुमची कंपनी पण चेंज झाली आणि सॅलरी पण चेंज झाली. असं फक्त कोडमध्ये होते, लक्षात ठेवा. रिअल लाईफमध्ये अशाकडे एकदाच डायरेक्ट एक झिरो लागत नाही. म्हणजे ज्याची सॅलरी मंथली 58,000 होती त्याची सॅलरी मंथली 5,80,000 झाली. ओके, सो दिस अबाउट दॅट पार्ट. कमिंग टू द एज. एज किती होतं एम्प्लॉईचं? 25. 45? 25. ओके, मी म्हटलं 45 काय, एज लगेच वाढलं इतक्या लवकर? दुसरं एक्झाम्पल होईपर्यंत. सॅलरी पण वाढली 25 होतं, सॅलरी पण वाढली, कंपनी पण बदलली, एज पण वाढणार. 25 सपोज अगेन कन्सिडर 45 झालं असेल. तर आता पहा, मी आउटपुट प्रिंट करतो अँड लेट मी नो व्हॉट इज द आउटपुट. सो यू कॅन सी प्रिंट and adding here employee data and now you can see the results. Clear? बदललं सगळं हो एका मिनिटामध्ये. ठीक आहे, जस्ट मोमेंट. कम हिअर. सो हे झालं डेटा कसा मॅनिप्युलेट करता येतो, किंवा एकच मिनिट. फाईन. ओके, डेटा मॅनिप्युलेट कसा करायचा, किंवा तुम्हाला जर डिक्शनरीचे जर आयटम जर चेंज करायचे असतील तर कसे चेंज करायचे यासाठी हे यूज केलं जाते. ओके, पुढे पहा, यामध्ये आणखी काही चेंजेस करता येतील. तर यू कॅन जस्ट डू वन थिंग. या केसमध्ये हे समजलं, यामध्ये काय डाऊट नसेल ना? आहे असेल तर सांगा लगेच, पुढे मूव्ह होऊन. नाही आहे सर डाऊट. ठीक आहे, नाही डाऊट.
असं नाही की या स्पेसिफाय व्हॅल्यू केलेली आहेत आणि याच व्हॅल्यू ना मी पुढे ना कॅरी फॉरवर्ड करेन, तर तसं नाही. तुम्हाला व्हॅल्यू बदलायची असतील तर तुम्ही बदलू शकता, चेंज करू शकता, जे काय करायचं ते करू शकता. इट्स अप टू यू किंवा इट्स युअर ओन चॉईस, काही पण करा. ठीक आहे. ओके, पण जे एलिमेंट्स आहेत ते ॲड करतात. एम्प्लॉईचं नाव अक्षय आहे, तर मला एम्प्लॉईचं नाव बदलायचं असेल तर ते पण मी काम करू शकतो. सो जस्ट वेट. एम्प्लॉई नेम काय होतं, अक्षय होतं ना, आपण अथर्व देऊ. द्या सर. स्पेलिंग बघ. ATH बरोबर. का नको म्हणते? नाही ते नको, 5 याच्यात लाख पाहिजे, 80,000 स्ट्रिंग पाहिजे. नको का? कमी पाहिजे. ठीक आहे. सो हे त्याबद्दल होतं. नाही काय नाही नको. सर इथं काय झालं सर? एम्प्लॉई नेम अक्षय, सॅलरी, एज. अरे मी एम्प्लॉई नेम टाकलं नाही ना, एम्प्लॉई टाकला. ठीक आहे. हा ओके, हा नेम टाकलं, हो बरोबर. ठीक आहे. ऍड झालं त्यात. हां, फरक कळाला ना काय होते काय नाही. हो. अथर्व झाला. ते एक होतं, हे माहीत आहे का? आय थिंक कोणत्या क्लासला चॅप्टर होता मला माहीत नाही. तचा म झाला का मचा ध झाला, काहीतरी आठवते? धचा मा. हां, ते काय होतं? ते इतिहासात झालेलं आहे. कुठं काय झालं माहीत नाही, पण ते मला आठवलं एकदम. ते अथर्वचं हा अक्षेत झालं तसं ते धचं म किंवा काहीतरी झालेलं. हा इतिहासात झालेलं आहे ते. ओके, तर तेवढं क्लिअर आठवत नाही. ओके, आणि दुसरी यूज केस आता तुम्हाला दाखवली की एखादी गोष्ट जर मी नवीन ॲड करत असेल आणि ती जर त्यात नसेल तर बाय डिफॉल्ट शेवटी ॲड होते, जी तुम्ही आत्ताच पाहिलं एक्झाम्पल. एक्सपिरियन्स नाही बरोबर. सो मी यात एक्सपिरियन्स ॲड करतो. So adding here one thing which is called as the experience. So taking the same thing here, going to the next line. Now it will be not experience, it will be not employee, it will be experience. And how much experience? It will be approximately like 2 years, 4 years, 24 years. ठीक आहे. 4 years ॲड केले तिथं, मीन्स इट्स हॅव्हिंग 4 years ऑफ एक्सपिरियन्स. पुढे पहा अपडेट कसे यूज करतात. अपडेट नावाचं फंक्शन जे आपण अगोदर पाहिलेलं होतं. सो अरे अपडेट नाही, इट्स अपडेट. ओके, जस्ट वेट, देयर इज अ स्मॉल स्पेलिंग मिस्टेक. ओके, अपडेट. सो सेम एक्झाम्पल आपण घेऊत, इथे येऊत. एम्प्लॉय नेम आहे, सॅलरी आहे, एज आहे, कंपनी आहे. ओके, हे तर ऑलरेडी सगळं आहे. आपण आता एक काम करू, आपण ना नवीन डिक्शनरी आता यामध्ये ॲड करतो. हे सगळं क्लोज करून टाकतो. आता न्यू डिक्ट, कारण आपल्याला अपडेट करायची जुनी डिक्शनरी. सो न्यू डिक्ट इज इक्वल्स टू, यामध्ये चेंजेस करतो. इट विल बी लाईक दिस. एम्प्लॉई नेमची गरज नाही. आपण काय घेऊ, सॅलरी घेऊ, एज घेऊ, कंपनी घेऊ किंवा अशा सिंपल गोष्टी घेऊ. ठीक आहे, सॅलरी घेऊ, ते मॅटर करते किंवा ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट सॅलरी किती होती? 50 होती, सॉरी 58 होती. 58ची आपण 10 टाकला तर तुम्हाला ओळखू यायची नाही. सो आपण वाढवू त्याकडं, 1 लाख झाली. ठीक आहे. सो एज 32, 25 होतं, 25 एज 32 झालं. त्यानंतर कंपनी TCS मागाशी दिली होती, फाईन, आपण TCS घेऊ आता. देन एक्सपिरियन्सवरती नाही, आपण इथं एक्सपिरियन्स देऊत. इथं आहे ना, हा कॉपी पेस्ट करूत. सो एक्सपिरियन्स विल बी लाईक दिस. आणि किती एक्सपिरियन्स असेल टाका, काही तुमच्या मनावरती. ठीक आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. आता मी अपडेट यूज करतो. सो एम्प्लॉई डेटा,
सर कॉमा राहिला सर, कंपनी TCS. हां ठीक आहे. एम्प्लॉई डेटा डॉट अपडेट, त्यानंतर न्यू डिक्ट मी त्यामध्ये टाकतोय. आफ्टर दॅट जस्ट नीड टू प्रिंट एम्प्लॉई डेटा and you can see changes. काय चेंज झाला काल? एम्प्लॉय नेम दिला. सॅलरी 58,000 होती, 58,000ची 1,00,000 केली. एज जे 25 होतं तो आता म्हातारा झाला, 32 झाला. कंपनी कॅप जेमिनी होती तर कंपनी सोडून देऊन TCSला आला. एक्सपिरियन्स काहीच नव्हता, आता एक्सपिरियन्स 3 वर्ष झाला. क्लिअर? अपडेट कसं केलं? येस सर. फाईन. सो दॅट्स ऑल अबाउट अपडेट वाला पार्ट. एनी डाऊट? नो सर. व्हॅल्यू कशा अपडेटेड होतात किंवा कसे चेंजेस होतात, सिम्पल आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. ओके, आणखी एक काम करत आपण एम्प्लॉय डेटा घेऊ. हाच लोकेशन नाही, सो आपण लोकेशन ॲड करतो एम्प्लॉईचं. सो एम्प्लॉय डेटा यामध्ये तुम्हाला एम्प्लॉय मिळेल, म्हणजे नाव, सॅलरी, एज, कंपनी भेटेल. ओके, आता आपण एक काम करू, आणखी एक पॅरामीटर यात ॲड करू. सो एम्प्लॉई डेटा डॉट अपडेट, आणि अपडेट काय करत आहोत तर एम्प्लॉईचं लोकेशन आपण अपडेट करणार आहोत. सो लोकेशन विल बी काय असेल, विचारतात HR प्रिफर लोकेशन इंटरव्ह्यू शेड्यूल करताना. जर त्या म्हणजे लाईक मल्टिपल लोकेशन त्यांच्या कंपनीचा पर्सेन्स असेल तर त्या केसमध्ये ते विचारतात की प्रेफर लोकेशन कोणचं आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला प्रेफर लोकेशन सांगावं लागते. ओके, कधी कधी त्यांचं त्या लोकेशनला ऑफिस नसतं आहे, सो तुम्हाला रिलोकेट व्हावं लागते. सो विचारतील HR जर इन फ्युचर जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल किंवा अप्लाय केलं तर प्रेफर लोकेशन विचारतील. सो तयार असू द्या, मी पुणे टाकले. क्लिअर? लोकेशन अपडेट झालं एम्प्लॉईचं. येस. सो अशा गोष्टी होत राहतात. ओके, देन हेच एक्झाम्पल घेतो, यामध्ये मायनर चेंजेस करतो जेणेकरून पचायला जास्त जड जाणार नाही. एम्प्लॉय डेटा, एम्प्लॉय नेम असेल, सॅलरी, एज, कंपनी. आता न्यू डिक्ट, आय थिंक न्यू डिक्टचं होतं एक्झाम्पल, बट नो वरीज. टाईप करू, थोडी मेहनत पण घ्यायला शिकलं पाहिजे, एवढं काही कॉपी पेस्ट पण नको. न्यू डिक्ट, then it will be salary, then salary will be approximately 1 lakh मगाची घेतली होती तीच, comma age will be 30 or 32 something. त्यानंतर कंपनी, बोर झालं TCS ठीक, कंपनी बदलायची आता. ठीक आहे, कोणती घेऊ सांगा. Accenture. आली हीच आहे का? हां, Accenture जॉईन करायची का? बघू सर ओपनिंग असेल तर. रेफरन्स आहे, हां, रेफरन्स आहे. रेफरन्स असेल. हां आहे. ठीक आहे. एक्सपिरियन्स 2 वर्ष, या सगळ्या व्हॅल्यू ना माझ्याकडे आहेत. आता मी काय करतोय पहा, न्यू डिक्ट डॉट अपडेट, आणि यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे एम्प्लॉई डेटा. नाव प्रिंटिंग एम्प्लॉई डेटा अँड न्यू डिक्ट. फरक तुमच्या डोळ्यासमोरच आहे, पहा काय झालंय फरक. दोन्ही पण हे प्रिंट झाल्यात. दोन्ही पण प्रिंट झालं. ते होतं ते तर दिसतंय. फरक काय दिसतंय न्यू डिक्ट मध्ये म्हणतोय.
सॅलरी वगैरे ते प्रिंट झालं सगळं. ओके. सॅलरी पहा अक्षयची घेतली, एज अक्षयचं आहे, कंपनी कॅपजेमिनी आहे, एक्सपिरियन्स जे आहे ना ते एम्प्लॉय डेटाचं घेतलंय आणि जे नव्हतं ते न्यू डिकचं टाकले, राईट. एक्सपिरियन्स नव्हता तर त्यानं न्यू डिकचा घेतला. क्लिअर. आणि Yes, sir. फायनल मर्ज करून एक डिक्शनरी तुम्हाला तयार करून दिली. म्हणजे परत परत ऑलरेडी जर त्याच गोष्ट असेल ना त्यामध्ये रिपीट करणार नाही, तो वेगळी असेल तर ॲड करेल, एखादी नवीन गोष्ट असेल तर ॲड करून घेईन. ओके. आणि फायनली तुम्हाला कंबाईन असं एक फॉर्म भेटेल जे की अपडेटेड असेल. क्लिअर. येस. ओके. सो हे होतं डिक्शनरीबद्दल. त्यानंतर एम टी डिक्शनरी कशी इनिशलाइज करतात हे तर तुम्हाला माहिती आहे, आपण एम टी लिस्ट पाहिलं होतं या अगोदर. सो सेम थिंग आहे, डिक्शनरी कशी एम टी असाइन करतात. D1 एम टी डिक्शनरी, याला इनिशलाइज करणं म्हणतात, लक्षात ठेवा. कोणी विचारलं इनिशलाइज डिक्शनरी तर हे इनिशलाइज अशी करतात. नेम इज इक्वल्स टू ABC. ठीक आहे. मेघा म्हणेन नाही तर मग सगळ्यांचे नाव होतात, माझेच नाव होत नाही. ठीक आहे. सो चीयर्स फॉर मेघा. ठीक आहे. नेम इज इक्वल्स टू मेघा, देन D1 location, so adding location will be Pune. Okay, if I print now I'm D1, you can see the output. Clear. एक मी अगोदर एम टी डिक्शनरी असाइन केली होती, ह्या व्हॅल्यू काहीच दिल्या मी की हे यामध्ये ॲड करा, तर ॲड करून घेतलं नेम आणि लोकेशन. फाईन. येस. पुढे पहा आणखी चेंज आहे यामध्ये. D1 is equals to empty dictionary. After that I'm writing here D1 update of, यामध्ये एक पास करेन मी काहीतरी डिक्शनरी लाईक नेम, सॉरी हे कोडमध्ये असेल, नेम ही की असेल आणि व्हॅल्यू असेल काहीतरी नेम तुमचं लाईक HD. ठीक आहे. फाईन. अँड नाव ॲडिंग हिअर D1. नाव यू कॅन सी द आउटपुट. क्लिअर कसं काम करते. देन आहे रिमूव्ह आयटम्स फ्रॉम. हे अपेंड सारखंच काम करतं म्हणजे. बऱ्यापैकी. यामध्ये आपण अगोदर जे फंक्शन पाहिजेत ना तसेच बऱ्यापैकी फंक्शन आहे त्यामध्ये. पॉप पाहिले ना. हो. देन पॉप आयटम्स, हे पहिल्यांदा पाहतात आयटम्स, हे डिक्शनरी म्हणून वरती आयटम्स लागले. देन क्लिअर डेल कीवर्ड. सो हे सगळे आपण 4 फंक्शनना आज पाहणार आहोत. रिमूव्ह आयटम्स फ्रॉम डिक्शनरीमध्ये. सो कॉपी पेस्ट करतोय वरची डिक्शनरी. एम्प्लॉय डेटा. ओके. सो पहा एम्प्लॉय डेटा जो काय असेल ते इथं तुम्हाला पाहायला मिळेल. देन ॲडिंग हिअर प्रिंट केला, हा डेटा प्रिंट झाला. ओके. आता एक एक आपण रिमूव्ह करायचं काम करू. फर्स्ट आपलं फंक्शन आहे पॉप. सो पॉप काय काम करते पहा. ॲट द टाईम ओनली 1 की वी कॅन पास. लिहितो इथं मी जे काय आता ओरडलो होते बोललो होते. ॲट द टाईम ओनली 1 की वी कॅन पास. एक वेळेस आपण फक्त एकच की पास करू शकतो. पहा कशी तर अशी. हे पॉपबद्दल होतं. सो एक्झाम्पल पाहत पॉपबद्दल. एम्प्लॉय डेटा, एम्प्लॉय नेम आहे, सॅलरी आहे, एज आहे, कंपनी आहे. ओके. चेंजेस इथे येतील खाली. आता एम्प्लॉय डेटा डॉट पॉप आणि त्यानंतर आहे
salary. What I'm doing, just adding here salary, म्हणजे सॅलरी गायब करायची आहे. ओके, एम्प्लॉई काम करेल पण सॅलरी मिळणार नाही. ओके, असं होत नाही, लक्षात ठेवा. प्रिंट आहे सॅलरी. नाही जॉईन करा अशी कंपनी. नाही सर. का सर इंटर्नशिपच्या वेळेस करायला लागेल असंच असेल तर. जॉबच्या वेळेस नको का. जॉबच्या वेळेस पॉप आयटम हे दुसरं फंक्शन आहे पॉप आयटम नावाचं. आणखी महत्त्वाची गोष्ट, एखादा एलिमेंट जर तुमच्याकडे असेल किंवा नसेल तर त्या केसमध्ये ना की एरर येतोय. दाखवतो एक एक्झाम्पल घेऊन. सॉरी, नसेल तर, असेल तर नाही, नसेल तर. आता पहा एरर काय असेल. की एरर कॅपिटल आणि स्मॉल, पायथन इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. कारण कॅपिटल एस नाही, स्मॉल एस आहे आपल्याकडे. पॉप आयटम बद्दल पाहणार आहोत. सो पॉप आयटमचं काय काम आहे. इट विल डिलीट लास्ट डिक्शनरी आयटम. पॉप आयटम इट विल डिलीट लास्ट डिक्शनरी आयटम. यात काही पास करायची गरज नाही. सो आय कॅन ॲड हिअर एम्प्लॉई डेटा डॉट पॉप आयटम. क्लिअर. येस. बाय डिफॉल्ट लास्ट आयटम, बाय डिफॉल्ट कंपनीज काढून टाकले. ओके, सो हे पॉप आयटम बद्दल होतं. आता पहा हेच एक्झाम्पल घेतोय. एम्प्लॉई डेटा डॉट पॉप आयटम आणि मी परत रन करतोय. काय चेंज आहे तर जशाच तसंच आहे. तसंच आहे. ओके, आता परत आणखी एक काम करू. आता पहा काय चेंज होतोय का. आहे चेंज. हो आहे चेंज. हो आहे चेंज. येस. एक 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 कमी होते. बाय डिफॉल्ट लास्ट 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 एलिमेंट म्हणून एक वेळेस खालीच करून ठेवते. आणि आत्ता जर मी प्रिंट केलं तर काय आउटपुट असेल सांगेन कोणी. एरर, कारण डिक्शनरीमध्ये काहीच नाही, सगळं खाली खाली करत आणलं. ओके ओके, सो हे होतं सगळं. आता जे पाहिलं ते पॉप आयटमबद्दल होतं. सपोज एखादा एलिमेंट जर त्यामध्ये नसेल, आता मी यामध्ये बाय डिफॉल्ट डिक्शनरी म्हणजे सोडून वरी आउटपुट हेच असेल. थर्ड फंक्शन आहे क्लिअर. क्लिअर काय काम करते. सगळं सोडवतं, सगळंच क्लिअर करते, काहीच डाऊट ठेवत नाही, सगळं उडवून टाकते. पुढे पहा. सो एम्प्लॉई नेम जसे असतं सर, याबद्दल 2 लाईन्स आहेत महत्त्वाच्या, त्या लिहून देतो. रिमूव्ह ऑल दी आयटम्स from the dict. Clear all the key value pairs from the dictionary. Clear all the key value pairs from dictionary. सगळंच क्लिअर होईल म्हणते, काहीच ठेवणार नाही पाठीमागं.
परत गरज नव्हती प्रिंट करायची. ठीक आहे. क्लिअर. क्लिअर. हो. अरे क्लिअर म्हणजे समजलं का नाही हे विचारत नाही, हे क्लिअर झालं का विचारतोय. हो हा बोलतोय. क्लिअर झालं. मग दोन्हीचं पण उत्तर होच होतं. ठीक आहे. ओके. पुढे आता डेल कीवर्ड. आता काय म्हणाल, क्लिअर झालं म्हणाल का रिमूव्ह झालं डेल कीवर्ड? समजलं. ठीक आहे. समजलं तर पहा पुढे समजून घ्या. एम्प्लॉय डेटा. सेम एक्झाम्पल. डेल हा कीवर्ड आहे हे तर सांगायची गरज नाही, आतापर्यंत पाठ झालं असेल. ऐकू. डेल हा कीवर्ड आहे. एम्प्लॉय डेटा जे काय आहे ते वरतीचं मी खाली कॅरी आउट केलं आहे, वेगळं काहीच नाही केलं. डेल फाईन. एम्प्लॉय डेटा. आफ्टर दॅट नो नीड टू ॲड हिअर क्लिअर ऑर एनिथिंग. जस्ट आय एम असायनिंग की काय मला डिलीट करायचं आहे. एज. फाईन. इफ आय प्रिंट एज गायब झालं. सो तुम्ही असं म्हणू शकता की सिंगल एलिमेंट वगैरे जर उडवायचं असेल तर डेल तुम्हाला वापरता येईल. बरोबर. ओके. सो हे होतं डेल कीवर्डबद्दल. एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स टिल द पोर्शन विच आय हॅव कवर्ड? नो सर. मेघा, एनी डाऊट्स? नाही. नाही. क्लिअर.